रामकृष्ण हरी. अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचं स्वागत करीत आहे. बघा, संत चांगलं काम करत होते. ही देवाची भक्ती कशी करायची हा वसा हे ज्ञान सर्व जगाला देत होते. संत देवाची भक्ती करत होते आणि तुम्हीही असंच राहा म्हणून सांगत होते, परंतु त्यांना विरोध केला. आजही ते सतत चालू आहे. एखादी व्यक्ती जर ज्ञानाच्या मार्गाने जात असेल तर त्याला अडथळे आणणारे भरपूर असतात. जसं एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. जर आपल्याला कोणीतरी टोकणार असेल, आपल्याला कोणीतरी नावं ठेवणार असेल किंवा आपल्याला कोणीतरी पाय खेचणार असेल तर आपली अजून प्रगती होत जाते. त्यामुळं कोणाच्या बोलण्यावरती लक्ष द्यायचं नाही. आपलं काम आपण सतत चालू ठेवायचं आहे. आणि बघा, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणसाकडून चुका तर होतच राहतात. भले कधी कधी नकळत बोलण्यातून चुका होतात, कधी कृतीतून चुका होतात. म्हणून देव त्याला शिक्षा देतो का? हो, नाही देत. सगळ्यांना देव माफ करतो आणि पुढं जाण्याची ताकद देतो. तर तुम्ही कोण आहात दुसऱ्याला शिक्षा देणारे, दुसऱ्याला नावं ठेवणारे, दुसऱ्याला अडवून ठेवणारे, दुसऱ्याचे पाय खेचणारे? तुम्ही कोण आहात? हा परमपिता परमेश्वराची लेकरं आपण सर्वजण आहोत. आपल्याला हा सर्वांना बळ देतो, प्रेरणा देतो. त्याच्या जीवावरतीच आपण चालतो. त्याच्या आज्ञेशिवाय वारा हलू शकत नाही ना, झाडाचं पानसुद्धा हलू शकत नाही. सर्व काही त्याच्या आज्ञेनं होत असतं. जो माणूस चुका करत असतो तो पण त्याच्या आज्ञेनंच होत असतात. आणि त्याच्या चुका करतो, परंतु त्या चुका मान्य करणं पण गरजेचं आहे त्या व्यक्तीने, की हां, माझी चूक मान्य झाली. परंतु माझी चूक झाली तरी पण माझी चूक नव्हती, मी बरोबरच होतो, हे चुकीचं आहे. आणि चूक आपली झाली आणि तरी पण बोलले तरी पण आपण माफी मागणं गरजेचं आहे. आणि चूक नाही झाली तरी पण आपल्याला जे बोलतात, कारण विचार करण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. जसं आपल्याला स्वातंत्र्य आहे, राहणीमान वेगवेगळं, कपडे वेगवेगळे घाला, वेगवेगळे पोशाख, आहार विहार, राहणीमान सर्व काही आपलं वेगवेगळं आहे. आपल्याला हे स्वातंत्र्य आहे. आपली भाषा वेगवेगळी आहे, सर्व काही वेगवेगळं आहे. आपल्याला कोणतंही बंधन नाही. आणि प्रत्येकाची विचार करण्याचीही पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे कोणाचे जर विचार काय त्याच्या पद्धतीने त्याने विचार मांडलेले असतात. व्हिडिओमधून समजा, लेखामधून समजा, किंवा कुठे चार माणसात बसून बोलल्यानंतर समजा त्याच्या पद्धतीने ती समोरची व्यक्ती बोलत असते, तर त्याचे पाय खेचण्याचं काम कोणीही करू नये. त्याच्या बोलण्यातून जरी चूक झाली तर तुम्ही सांगू शकता की हां, तुझ्या बोलण्यातून चूक झाली, तू हे बोललास, आणि त्यांना मान्य पण केलं पाहिजे. आणि तो जर त्याच्या कृतीतून बरोबर असेल तरी पण जास्त कोणी त्याला तानातान करायची नाही. कारण त्याच्या कृतीतून त्याला, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या ह्याच्यातून त्याला जर योग्यच वाटत असेल, तुम्हाला का अधिकार आहे की त्याला खेचण्याचा? जर समजा मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ बनवते, मला जसं आवडतात त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवते, तुम्हाला बघायची तर बघा, नाहीतर नका बघू. तुम्हाला कमेंट चांगली करायची असेल तर करा, नाहीतर कमेंट करूच नका ना. दुसऱ्याचं मन नाराज करण्याचं काम तरी तुम्ही करू नका. म्हणजे भले मी असो किंवा अन्य कोणीही असो, तुम्हाला ज्याचे व्हिडिओ आवडतात त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. प्रत्येकाला वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी आहे, आपण जनजागृती केली पाहिजे, आपण ज्ञान सर्वांना सांगितलं पाहिजे. आपण जास्त तर हुशार नाही, परंतु आपल्याला जेवढं येतं तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. म्हणून कोणी काहीतरी सांगत असतं, करत असतं, तर त्याचे पाय खेचण्याचे काम तुम्ही करू नका. देवाने जन्माला घालताना सर्वांना सारखं जन्माला घातलं आहे, परंतु हाताची बोटे सारखी दिलेत का? हो, नाही. एक छोटं एक मोठं असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचे विचार कोणाचे छोटे असतात, कोणाचे मोठे असतात. प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. कारण ही लोकशाही आहे. इथं प्रत्येकजण स्वतःच्या मनाला येईल तसे व्हिडिओ बनवू शकतो, स्वतःच्या मनाला येईल तसं बोलू शकतो. स्वतःच्या मनाला येईल तसं बोलू शकतो म्हणजे तो कोणालाही शिव्या देण्याचा अधिकार नाही किंवा कोणालाही वाईट वंगाळ बोलण्याचा अधिकार कोणालाच दिलेला नाही. जे काही आहे ते चांगलंच बोला, चांगलंच वागा. आणि संत नेहमी चांगलेच वागत असतात, चांगलेच बोलत असतात. संतांनी ब्रह्मज्ञान घेतले म्हणजे ते चुकीचं कधीही बोलणार नाहीत किंवा चुकीचा विषय मांडणार नाही समोरच्यांना. कारण त्यांना आदेश नसतो सद्गुरूचा आदेश हाच असतो की जे चांगलं आहे तेवढंच ऐका, जे चांगलं आहे तेवढंच बोला. परंतु तुम्ही जे अज्ञान लोक आहात, पाय खेचण्याचा प्लीज प्रयत्न करू नका. तुम्हाला आवडले तर व्हिडिओ बघा, नाही आवडले तर नका व्हिडिओ बघू. एवढंच माझं सांगणं आहे.
आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, जेणेकरून आपल्या विचारातून समोरच्याला काहीतरी शिकता येईल, समोरच्याचे काहीतरी समोरच्याचं जीवन बदलेल. आज मी एक संत आहे, मी ब्रह्मज्ञानी संत आहे. मला सद्गुरूंनी परमिशन नाही दिले की चुकीच्या गोष्टी सांगा, तरी पण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आणि कुठंतरी बोलण्यात एखादा शब्द माणसाचा चुकला जातो, कारण माणूस कुठेही कुठल्या धर्मग्रंथातलं वाचून सांगत नसतो की त्याला जे नॉलेज असतं तेच ते तोंडानं सांगत असतो. वाचून बोलणारी माणसं लगेच ओळखता येतात, आणि वाचून जो बोलणार असतो तो कधी चुकत नसतो. जो स्वतःच्या मनाने बोलत असतो तो चुकीचं तर बोलतच नसतो, परंतु समोरच्याला त्याचे काही शब्द पटत नसतील पटत तर ज्याचे पटतात त्यांचे तुम्ही ऐकू शकता. नाही पटत ना आमचे शब्द, नका बघू आमचे व्हिडिओ तुम्ही, प्लीज प्लीज प्लीज. दासीने बोलण्यातून काही जर चूक झाली असेल तर दासीला उदाहरण करणारे माफ करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी एवं धन निरंकार जी.